नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। या योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। तब्बल 26.34 लाख महिला योजनेसाठी तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचे मासिक हप्ते बंद झाले आहेत। सरकारने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सविस्तरपणे थोडक्यामध्ये समजून घेऊया। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केले जातात। पण आता एक महत्त्वाची बातमी आहे। जून 2025 पासून 26.34 लाख महिलांना या योजनेचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला आहे। यामागचं कारण काय आहे हे आपण समजून घेऊया। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की या योजनेच्या पात्र महिलांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली आहे। यानुसार महिला व तंत्रज्ञान विभागाने एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असल्याचे आढळले आहे। हे लाभार्थी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत होते। यामध्ये काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत। पहिली बाब म्हणजे काही लाभार्थी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। दुसरं, काही कुटुंबातील एका राशन कार्डवरील 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एका राशन कार्डवर फक्त 2च महिला या योजनेचा लाभ मिळू शकतो, पण काही ठिकाणी यापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आणि त्याचा लाभ घेतला। तिसरं आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी देखील या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि जे पूर्णपणे नियमाविरुद्ध आहे। या सर्व बाबीच्या आधारावर सरकारने जून 2025 पासून 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्पुरते स्वरूपात स्थगित केले आहेत। याचा अर्थ या महिलांना आता मासिक 1500 रुपये मिळणार नाही। पण याबरोबरच सरकारने हेही स्पष्ट केले आहे की 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी नियमितपणे जमा करण्यात आला आहे। म्हणजे ज्या महिला खऱ्या अर्थाने पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ अजूनही सुरू आहे। आता प्रश्न येतो, जे 26.34 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचं काय होणार? याबाबत सरकारने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे। या सर्व अपात्र लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा तपासली जाणार आहे, ज्यामध्ये जी महिला खरोखर पात्र ठरतील त्यांचा पुन्हा लाभ सुरू करण्यात येईल। म्हणजे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि काही तांत्रिक कारणामुळे तुमचा लाभ थांबला असेल तर घाबरायचं कारण नाही। तुमची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लाभ मिळू शकतो। या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा बनावट माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडून चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल। सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना बंद होणार नाही, उलट खऱ्या गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणं हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। मित्रांनो, ही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील नवीन अपडेट। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासा। यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट किंवा नारी शक्ती दूत ॲपचा वापर करू शकता। जर तुमचा लाभ थांबला असेल तर घाबरू नका। जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून तुमच्या अर्जाची शहानिशा होईल आणि पात्र असाल तर तुम्हाला लाभ पुन्हा सुरू होईल। ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत नवीन अपडेट पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।